बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंग रोडवरच्या भूसंपादनावरनं वाद चिघळतोय। मातोरी आणि मुंगसरा येथे मोजणी दरम्यान शेतकरी आणि प्रशासनात बाचाबाची झाली। पोलिसांकडून शेतकऱ्यांना मारहाण झाल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय, तर महिलांनाही मारहाण केल्याचा ग्रामस्थांनी दावा केलाय। सिंहस्थ परिक्रमा मार्गाकरता 66.15 किलोमीटरचा रिंग रोडमध्ये प्रकल्प होणार आहे। यासाठी 25 गावांमधून हा मार्ग जाणार आहे। यासाठी 365 हेक्टर जमिनीचं संपादन करण्यात येणार आहे। त्यामध्ये 35 पैकी 19 गावांनी भूसंपादनाला संमती दर्शवली आहे। उर्वरित गावांचा मात्र विरोध आहे। जो काही आज या कुंभमेळ्याच्या नावाखाली शेतकऱ्यांवरती जो अमुनाश अत्याचार केला जातोय, जे नाशिक प्रांत आहे, त्र्यंबकेश्वर युगतपुरी प्रांत, पवन दत्ता म्हणून यांनी इतक्या घाण पद्धतीचे जे कृत्य केले, आमच्या घरातल्या बायांवरती काठीने मारलं। आमच्या वयस्कर 75-80 वर्षाची आजी आहे, खिरकाडी आजी म्हणून, त्यांच्या हाताच्या मारलं आणि आता चुकीच्या बाईट देऊन सांगता का आधीच लागलेलं होतं, एकदम साफ चुकीचं आहे। आम्ही कंटिन्यू त्या गोष्टीचे करतो। माझ्या स्वतःच्या बायकोचे कपडे फाडले त्यांच्यावरती। उद्या म्हणजे आम्ही कालच सांगितलं का त्यांच्यावरती लवकरात लवकर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा। पवन दत्ता या अधिकाऱ्यांनी बळजबरी त्यांच्याकडे काही अपूर्ण पुरावे असताना त्यांनी ते पुरावे पूर्ण करण्यासाठी ही मोजणी बळजबरी केली, कुठलाही खातेदार उपस्थित नसताना, आणि ते पेपर उद्या त्या केसमध्ये सबमिट केले जाणार आहे। आमची एकच मागणी आहे की जोपर्यंत आमची न्यायालयात जी केस चालू आहे तिचा निकाल लागत नाही तोपर्यंत या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या मोजण्या किंवा ॲक्विजिशन करू नये व अल्पभूधारक शेतकऱ्यांना व ज्यांचे बंगले राहते घरं जात आहेत ते या ठिकाणी वाचवण्यात यावं आणि ही अलाइनमेंट बदलण्यात यावी।